नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। एस न्यूज महाराष्ट्राच्या बातमीपत्रामध्ये आपलं मी पुन्हा एकदा स्वागत करतो। नुकताच 10वी SSCचा निकाल लागलेला आहे। महाराष्ट्रामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी एकदम चांगल्या पद्धतीने उत्तुंग भरारी घेतलेली आहे। तसंच आपण आज दिघा विभागातील विष्णुनगरमधील कोरापूर चाळ इथे एका झोपडपट्टी विभागामध्ये आलेले आहेत। एक आपण घरी पोहोचलेले आहेत, त्या मुलाने एकदम चांगल्या पद्धतीने हे संपादन केलेलं आहे। सर्वप्रथम मला तुझं खूप खूप अभिनंदन। तुझं आमच्या प्रेक्षकांना नाव सांग काय? माझं नाव प्रेम रूपचंद कांबळे आहे आणि मी झोपडपट्टीमध्ये राहतो, कोल्हापूर चाळ, दिघा विष्णुनगर। आणि मी खूप गरीब आहे, तरी माझ्या पप्पांनी मला एवढं शिकवलं। 10वीमध्ये मला चांगले टक्के मिळले, याचा मला आनंद आहे। आणि बस। 10वीमध्ये तुला किती टक्के पडलेले आहेत? 10वीमध्ये मला 79.60% पडलेले आहेत। शाळेमध्ये कोणते शिकवत होता? तू अभ्यासाची तयारी किती केली? अभ्यासाला किती वेळ देत होता? मी अभ्यासाला दिवसाला 6 ते 7 तास वेळ देत होतो आणि शाळेमध्ये जात होतो, रोज शाळेत जात होतो, क्लासमध्ये पण जात होतो। रात्री आणि सकाळी अभ्यास करायचो शांततेत। मोठं होऊन तुला काय बनण्याचं स्वप्न आहे? मला मोठं होऊन IAS ऑफिसर नाहीतर IPS ऑफिसर बनायचं आहे। माझ्या मुलाने चांगले टक्केवारी घेतले, मला अभिमान वाटतो। चांगला अभ्यास पण केला। प्रेमची परिस्थिती अत्यंत हलाखीची असे त्यांच्याकडून सांगण्यात आलं होतं। तुम्ही त्यांच्या बाजूला राहता, प्रेमबद्दल व त्यांच्या घरच्याबद्दल आपण काय सांगाल थोडक्यात? प्रेम रूपचंद कांबळे हा आमच्या बाजूला जवळजवळ मला वाटतं 10 ते 12 वर्ष झाले। तर त्याच्यामध्ये जन्मताच इथे आहे तो, आणि ते सोलापूर या ठिकाणी राहतात, अल्लूर गावामध्ये। तिथून ते स्थलांतरित होऊन इथं पोटापाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी नवरा बायको आलेले आहेत आणि इथे येऊन ते ड्रायव्हरची नोकरी करत आहेत। परिस्थिती खूप हलाखीची आहे आणि त्यातूनच एक वडिलाचं कर्तव्य असतं की मुलाला कसं संगोपन द्यायचं आहे। त्यांची एक मुलगी बी आहे, तीही 12वी पास झालेली आहे आणि यांनी तर कमालच केली। आमच्या या कोल्हापूर चाळ आणि श्रीराम चाळीच्या मध्ये हे राहतात आणि या दोन्ही चाळीमध्ये यांनी मला वाटतं अव्वल नंबर पटकावलेला आहे। प्रेम हा मुलगा ॲक्च्युली खरोखरच खूप हुशार आहे, शांत स्वभाव। आणि ॲक्च्युली बघायला गेलं तर त्यांचे वडील रूपचंद कांबळे हे आमचे घनिष्ठ मित्र आहेत आणि दिवसरात त्यांचे म्हणजे सुट्टी अशी ते घेत नाहीत, कारण का मुलांचे दोघांचं शिक्षणासाठी त्यांचं अहोरात्र दिवसरात्र ते त्यांचं काम चालूच असतं। आणि प्लस त्यांनी मुलाला लागेल ते वस्तू म्हणजे अभ्यासासाठी काही कमी पडून दिलं नाही। त्यांचे ऐपत नसताना त्यांनी मुलांसाठी, लेकरांसाठी जे शिक्षणाचा अभ्यासाचा जे क्रम केलेला आहे त्यासाठी आम्ही त्यांचं अभिनंदन करतो। आणि प्लस मुलांनी त्यांच्या मेहनतीला त्याच्या मेहनतीचा एक प्रतिफल म्हणून 80% मार्क मिळवून दिलेत, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो।